मी आपल्याशी चर्चा करणार आहे की आमच्या लहानपणीची आर्थिक परिस्थिती आणि सध्याची. कारण आमच्या काळात, आमच्या लहानपणी, पूर्वी ऐशाराम, धन, वैभव हे काहीही नव्हतं. लोक जे आहे त्यातच समाधानी राहत होते. कारण पूर्वीची लोक खूप मेहनत करून कमवून जो काही पैसा येईल त्यातच ते खूप खुश असायचे. कारण त्यांना माहिती होतं की मी जेवढी मेहनत केलेली आहे तेवढं मला मिळालेलं नाही. कारण माणूस हा एकदमच श्रीमंत होत नसतो. हळूहळू स्टेप बाय स्टेप त्याला वर जायला वेळ लागते, वेळ द्यावा लागतो, मेहनत करावी लागते. आणि जे काही आहे त्यात खरं म्हणजे समाधान मानायला पाहिजे. पण हल्ली लोकांना श्रीमंत असण्यापेक्षा श्रीमंती दाखवण्याचं जास्त हव्यास आलेला आहे. जे काही आपलं उत्पन्न आहे त्यातच खरं म्हणजे समाधानाने राहायला पाहिजे. पण असण्यापेक्षा त्यांना दाखवायचं असतं, म्हणून ते विनाकारण कर्जाकडे वळतात, लोन घ्यायला पळतात. कारण त्यांच्या घरात सतत ही चर्चा असते, आपल्या घरात हे नाही, आपल्या घरात ते नाही. ठीक आहे ना, जेवढं उत्पन्न असेल तेवढंच तुमच्या घरात येईल. पण आपलं स्टेटस दाखवण्यासाठी लोकांना ते मग विनाकारण कर्जाकडे वळतात. खरं म्हणजे बँकात आपल्याचसाठी असतात, आपल्याच सोयीसाठी असतात. पण म्हणून तुम्ही विनाकारण कर्ज घेऊन डोक्याला टेन्शन देता. टेन्शन घेऊन सतत वावरत राहणं खूप त्रासदायक असतं. मग त्याचाच परिणाम बऱ्याच ठिकाणी होतो. पुरुषाला चिडचिड तयार होते. आनंदाने त्या घरात आनंदाचं वातावरण राहत नाही. एक वेगळंच टेन्शनचं वातावरण तयार होतं. त्यासाठी खरं म्हणजे जे आपलं उत्पन्न आहे तेवढ्यातच ॲडजस्ट करून खर्च केला पाहिजे. बघा, कमी जास्त थोडं यात जे आहे त्यातच भागवलं पाहिजे. घरातल्या बायकोनीसुद्धा थोडासा विचार करून वागलं पाहिजे की जे काही आहे त्यात भागवणारी बायको पाहिजे. जेवढं आपल्या नवऱ्याचं उत्पन्न आहे त्यात तिने ॲडजस्ट केलं पाहिजे. पण सततच नवऱ्याच्या मागे शेजारणीकडे बघून किंवा नातेवाईकांकडे बघून आपल्या घरात हे घेतलं पाहिजे, ते घेतलं पाहिजे असं म्हणून प्रत्येक वस्तूवर कर्ज घेऊन ती वस्तू घरात आणण्याची गरज नसते. बघा, आपण बघतो जनरली प्रत्येक गोष्टीवर लोन असतं. फ्रीजपासून लोन असतं, गाड्या, जे काही तुम्ही तुमच्या घरात जे ऐशारामाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही कर्ज घेतलेलं असतं. आणि ते कर्जाचे हप्ते फेडताना मात्र खूप त्रास होतो. सगळ्यांनाच टेन्शन येतं, घरातलं वातावरण खराब होतं, आनंद राहत नाही, आनंदी वातावरण राहत नाही. म्हणून तुम्ही जेवढं आहे त्यातच खुश राहावं. विनाकारण लोन काढून दिखावा करू नका. तुमची श्रीमंती हे दाखवण्यासाठी नसते. आपल्याला उपभोगायला जेवढं गरज आहे ना त्यालाच तुम्ही श्रीमंत समजा. कारण कर्ज, आपल्याला पैसा पाहिजे, आपल्याला वेगवेगळ्या वस्तू पाहिजे, ऐशारामाची साधनं घरात पाहिजेत. ह्याच्यासाठी तुम्ही बँकेकडे नका जाऊ, तर पैसा कमवण्याचे मार्ग शोधा. ते जास्त चांगले राहतील आणि त्यातून टेन्शन येणार नाही. मेहनतीतून आलेला पैसा हा कधीच आपल्याला त्रास देत नाही. पण एकदमच श्रीमंत होण्यासाठी, दिखावा करण्यासाठी तुम्ही जो लोन घ्याल, जे काही पैसे आणाल व्याजाचे, त्यातून मात्र तुम्हाला नक्कीच टेन्शन येईल. जे आहे त्यात मर्यादित पैशात मर्यादित खर्च करा आणि
आपल्या घराचा आनंद टिकवा. कारण बऱ्याच ठिकाणी कर्ज घेतल्यामुळे लोनचे हप्ते फेडता येत नाहीत, म्हणून आत्महत्यासुद्धा केलेल्या आपण बघतोय. तर ती वेळ आपल्या कुटुंबावर येऊ नये आणि लोकांना दाखवण्यासाठी आपण नाही येत, आपलं जे काही परिवार आहे त्याचा शो नका करू की आम्ही किती श्रीमंत आहे. जे आहे त्यात आनंदी राहा, खुश राहा आणि कर्ज कधीही घेऊ नका.